आर्यांगल वैद्यक महाविद्यालय या साताऱ्यातल्या नामवंत संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 1913 साली मकर संक्रांतीच्या दिवशी आयुर्वेद प्रसारक मंडळी या नावाच्या साताऱ्यातल्या संस्थेने एक छोटंसं विद्यालय साताऱ्यातल्या भवानी पेठेतल्या एका वाड्यामध्ये सुरू केलं। साताऱ्यामध्ये अशा प्रकारचं राष्ट्रीय वैद्यकाचं शिक्षण दिलं जातं आहे, विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आहे आणि त्यातून रुग्णसेवा घडते आहे हे कळल्यानंतर साताऱ्यातून, सातारा जिल्ह्यातून आणि तसंच पश्चिम महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा ओघ वाढत गेला। विद्यालयाचं स्वरूप मोठं व्हायला लागलं आणि नंतर मोठ्या प्रभावाने हे महाविद्यालय शुक्रवार पेठेत जलमंदिराच्या शेजारी स्थलांतरित झालं। तिथून खऱ्या अर्थाने त्याला महाविद्यालयाचं स्वरूप आलं। सुरुवातीला काही अभ्यासक्रम हे छोटे होते, जे पदवी अभ्यासक्रम नव्हते, परंतु नंतर मुंबई इलाखा म्हणजे ज्याच्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र, गुजरातमधली 3 महाविद्यालय आणि महाराष्ट्रातली 3 महाविद्यालय अशांचं नियंत्रण ज्या एका शिक्षण संस्थेनं होत होतं आयुर्वेद फॅकल्टीतनं, त्याच्यामधलं हे पहिलं महाविद्यालय होतं। पुणे, नगर, नाशिक, सोलापूर या ठिकाणची सगळी महाविद्यालय साताऱ्यानंतर निघाली। सातारचं महाविद्यालय हे पहिलं असल्यामुळे सगळ्यांचंच, पश्चिम महाराष्ट्राचंच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष इकडे होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ आज तागायत सर्वाधिक ओघ हा या महाविद्यालयाकडे राहिलेला आहे। या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय म्हणजे भारतीय वैद्यकाबरोबरच आंग्ल किंवा पाश्चात्य वैद्यकाचाही अभ्यासक्रम ठेवला गेला आणि त्यामुळे साताऱ्यातल्या अनेक नामवंत अशा आधुनिक वैद्यकाच्या पदवीधरांनी या महाविद्यालयाला फार मोठं योगदान दिलं। आवर्जून मी काही नावांचा उल्लेख करतो। डॉक्टर मोना आगाशे, डॉक्टर भाऊराव आगाशे, डॉक्टर मेना जोग, डॉक्टर दाबो मालशेप, डॉक्टर बिल्लमपल्ली या सगळ्यांनी आपला सहयोग या महाविद्यालयासाठी फार मोठा सहयोग दिला। आज हे महाविद्यालय महाराष्ट्राचं जे आयुर्वेद विद्यापीठ आहे त्या आयुर्वेद विद्यापीठाशी संलग्न आहे। 1969 साली हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाला संलग्न झालं आणि तिथपासून शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेतून इथून विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत होते। परंतु महाराष्ट्राचं एकत्रित असं आरोग्य विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर हे महाविद्यालय त्या विद्यापीठाला जोडलं गेलं। आज इथून बाहेर पडणारे सगळे विद्यार्थी केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही रुग्णांच्या सेवेत रत आहेत। इथून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी ज्यांनी लक्षावधी रुग्णांची सेवा आजपर्यंत केली आहे आणि थोडं अभिमानाने मी सांगतो की जिथे पाश्चात्य वैद्यकाचे पदवीधर जात नाहीत तिथं या महाविद्यालयाचे पदवीधर आवर्जून या देशातल्या रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी आजही जात आहेत। मला असं वाटतं की या सगळ्या आनंदाचा एक सोहळा म्हणून आम्ही माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 12 जानेवारीला या देशाचा एक योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद याच्या जन्मदिनी, ज्यांच्या जन्माला 150 वर्ष त्या दिवशी पूर्ण होत आहेत, त्या दिवशी आयोजित केलेला आहे। आम्ही माजी विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थी मंडळाचे सगळे आम्ही कार्यकर्ते आवर्जून कळकळीचं आवाहन करून या सर्वांना आम्ही बोलवतो।